आता याच्यानंतर काय म्हणायचं आहे आपल्याला बघा, इथं अगोदर इथं लक्ष द्या, माझ्याकडे सांगा मला. इथं शब्द काय बरं, रोख आहे ना. आपण जेवढे काही रोख व्यवहार होतात तिथं नियम लागू पडते बरं का. इथं नियमानुसार सगळेच करायचे, पण पटपट पटपट सॉल्व्ह करता येते. इथं नियम काय म्हणतो आपण, रोख म्हटल्यास रोखीला नियम कोणता लागू पडते, तर रोख व्यवहार कोणत्या ह्याच्यानुसार येतात, तर वास्तविक. कोणत्या ह्याच्यानुसार येतात, वास्तविक. उधारीचे जर व्यवहार झाले खरेदी विक्रीचे, तर तिथं कोणत्या ह्याच्यामध्ये करत होतो आपण, खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, त्याच्यामध्ये सगळे उधारींचेच व्यवहार घेत होतो ना आपण. पण रोख पुस्तकामध्ये कसले व्यवहार घ्यायचे आपल्याला, सगळे रोखच, म्हणजे नगदी व्यवहार इथं घ्यायचेत आपल्याला. मग ती खरेदी विक्री असेल, पैशांची देवाणघेवाण असेल, लक्षात, म्हणजे जिथं पैशाचं व्यवहार आलं ते सगळ्या गोष्टी इथे येणार. उधारीचे व्यवहार इथे येणार आहेत का, नाही, बरोबर आहे. पुन्हा नंतर नियम कोणता याला, तर वास्तविक खात्याचं. नियम कोणतं लागू पडते, वास्तविक खात्याचं. वास्तविक खात्याचं नियम काय म्हणते आपल्याला, येणाऱ्या संपत्तीचे नावे जाणाऱ्या संपत्तीचे जमा, बरोबर आहे ना. म्हणजे शॉर्टकट कसं म्हणतो आपण, येतं ते नावे, जातं ते जमा. लक्षात राहील ना. काय म्हणतो आपण, येतं ते नावे, जातं ते जमा. म्हणजे जर समजा आपल्याकडे जर पैसा जर आला तर कुठं लिहायचं ते, नावेला. कुठं लिहायचं आपल्याला, इकडं नावेला. आणि पैसा जर गेला तर इकडं जमाला दाखवायचे, बरोबर आहे ना. पैसे आले तर कुठं, नावे साईडला, आणि पैसे गेले तर जमा साईडला दाखवायचं. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का, नाही. म्हणजे नावेला याचा अर्थ बघा, पैसे आले तर पैसे वाढतात ना आपले. पैसे आले तर पैसे काय होतात बरं आपले, वाढतात. म्हणजे कोणत्या साईडला आले बरं ते, नावे साईडला, आलं लक्षात. आणि पैसे जायल्यानंतर पैसे कमी होतात ना, ते कुठे येते, जमा साईडला, आलं लक्षात. तर बघा बरं आता पहिली एंट्री काय म्हणते सांगा बरं मला तिथं. हां, हस्तस्थ रोख म्हणजे हातातील रोख शिल्लक आहे म्हणते, आपल्या हातातली शिल्लक आहे, बरोबर आहे ना. मग हातातली रोख शिल्लक ही आपण त्याची एंट्री होईल आहे का, गेल्या महिन्यातली शिल्लक आता आणला, खात्यांमध्ये सुद्धा झाले बा आपल्याला. मग त्याला शब्द काय वापरतो आपण, शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणली दाखवायचं, शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणल्याची नोंद होत नसते, एंट्री बनत नाही. किती रुपये आणला बरं, 2500, बरोबर आहे. किती तारखेला बरं, महिना वर्ष काय आहे का त्याला, 2019 मार्च 1. हस्तस्थ रोख शिल्लक पुढे आणली. पेज नंबर किती आहे, 125 वरचं ना. ओके, चला नंतर नेक्स्ट. सुरेश यांना रोख दिले. मग रोख दिले म्हटल्यानंतर पैसे आपल्याकडे यायले का जायले बरं, जायले. मग जायले म्हटल्यास नावेला लिहू का जमाला लिहू बरं, जमाला. मग कुणाला द्यायला आपण, सुरेशला. मग इथं लिहा सुरेश खाते. कुणाला द्यायला आपण, सुरेश खाते. किती, 1000. किती तारखेला बरं, तारीख सांगा, 2019 मार्च 5, वड 5ची लिहिलो. पण खात्यांमध्ये आपण तरटीप लिहित नव्हतो, इथं तरटीप लिहायचे बरं का, कंसात तरटीप कंपल्सरी. रोख रक्कम दिल्याबद्दल लिहा, रोख रक्कम दिल्याबद्दल, तरटीप कंसात, रोख रक्कम दिल्याबद्दल. खालच्या ओळीला आला हरकत नाही बरं का, येऊ द्या, सुटसुटीत लिहा, किचबिडकाला करू नका. रोख रक्कम दिल्याबद्दल झालं. चला एवढंच अंडरलाईन करायचं हो इथं, केवढं, त्या रखान्यातच तेवढंच. ओके. आणि इथं सुद्धा हे शिल्लक पुढे आणलेला सुद्धा इथं अंडरलाईन करून घ्या, आलं लक्षात. अंडरलाईन पूर्ण इथून तिथून केलाव का, नाही केलो का रे पिंट्या, हा. पट्टीनं कशाला करतात, सरळ सरळ हातानं करायचं ना, अवघड आहे हो. तेवढ्याला पट्टी धरतात तुम्ही. झालं. आता ह्याच्यानंतर आता मध्ये एक ओळ सोडायची बरं का, इथं पण असेल किंवा इथं पण असेल, एक एक ओळ सोडून सुटसुटीत लिहायचं. मी रिपीट सांगतोय. आता ह्याच्यानंतर तिसरी नोंद किती तारखेची आहे सांगा बरं अगोदर, 7 तारखेची. वाचा बरं मोठ्यानं. हा, रोखीनं जर खरेदी केल्यास आपल्याकडे पैसे, इथं सगळं पैशाचं बघायचं आपल्याला, आलं लक्षात. पैसा येईल का जायले, पैसा येईल का जायले एवढं बघायचं आपल्याला. पैसा येईल तर नावे साईडला लिहा, पैसा जायला तर जमा साईडला लिहायचं. मग आता रोखीनं खरेदी केल्यास आपल्याकडे पैसा येतोय का, जातो, बरोबर आहे ना. मग जायले म्हणल्यास नावेला लिहू का जमाला, जमाला लिहा. मग इथं खरेदी खाते, खरेदी खाते. किती रुपये बरं, 500. किती तारखेला बरं, 7 तारखेला. झालं. तरटीप घ्या. रोखीने मालाची खरेदी केल्याबद्दल किंवा मालाची खरेदी केल्याबद्दल, आणि कंस बंद आणि अंडरलाईन तेवढ्यातच. ओके.
कळकाले का खंडागळे खडोक्याच्यावरून आहे हां चांगला आहे हां नंतर नेक्स्ट 14 तारीख हां प्रकाश यांच्याकडून रोख मिळाली मग आपल्याकडे पैसे आलेत ना मग कोणत्या साईडला नावे साईडला कुणाकडून मिळाले तर प्रकाश मग इथं लिहा प्रकाश खाते काय प्रकाश पडले बघा किती रुपये फक्त 1000 तारीख किती आहे बरं हॅपी बर्थडे 14 तारीख 14 मार्च ओके ह्याला अंडरलाईन करू का पण अगोदर तरटीप लिहायचं ना रोख रक्कम मिळाल्याबद्दल किंवा सरळ सरळ शॉर्टकट लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये पण रोख मिळाल्याबद्दल एवढं बी लिहिलं तरी चालते पण तरटीप कंपल्सरी पाहिजे बरं का मी रिपीट सांगतोय आणि एका ह्याला 1 मार्क आहे ध्यानात ठेवा एका एंट्रीला 1 मार्क आहे भेटतील का असं 8-10 मार्क हां चला नंतर नेक्स्ट 16 हां रोखीने मालाची विक्री बरोबर आहे किती रुपयाची 800 मग रोखीनं मालाची विक्री केल्यास पैसे आपल्याकडे येतात का आपल्यापासून जातात बरं पैसा आपल्याकडे येतं बरोबर आहे ना मग आपल्याकडे आल्यानंतर नावेला का जमाला बरं नावेला पैसे आले तर नावेला आणि गेले तर जमाला मग विक्री केला ना मग इथं शब्द काय येईल बरं विक्री खाते किती तारखेला 16 किती रुपयाचं 800 रुपयाचं कंसात तरटीप मालाची विक्री केल्याबद्दल किंवा रोखीने मालाची विक्री केल्याबद्दल बदल कंपल्सरी म्हणायचं झालं सोपं आहे का अवघड आहे हां चलो हां कॉलम्स तेवढं तयार करायला वेळ जाते म्हणा आहे की नाही हां कोणाचं भाडं दिलं हां गादी का गाडी अच्छा गाडीचं भाडं दिलं मग गाडीचं भाडं दिल्यानंतर पैसे येले का जायलेत बरं जायलेत मग जायलेत म्हणल्यास नावेला का जमाला बरं जमाला हो का मग कशाचं भाडं दिले गाडी भाडी मग इथं लिहा इथं गाडी भाडे खाते नाहीतर नुसतं भाडे खाते जरी लिहिला तरी चालते पण भाडं 2 प्रकारचे असतात घराचं भाडं का गाडीचं भाडं त्यासाठी गाडी शब्द उल्लेख करा किती तारीख 20 तारीख गाडी भाडे खाते किती रुपये दिलंय फक्त लई चिल्लर पैशामध्ये काम चालू आहे बुवा हा नेक्स्ट हाय काय दिलंय येतन दिल्यावर पैसे येतात का पैसे जातेत मग जातेत म्हणल्यास नावेला का जमाला जमेला का ह्याची तरटीप लिहिलात का हां तोच तुम्ही लिहा गाडी भाडे दिल्याबद्दल खाली घ्या वेतन खाते किती तारीख बर 25 तारीख किती रुपये बर 500 रुपये कंसात तरटीप काय म्हणचाल बर वेतन दिल्याबद्दल ओके कंस बंद आणि तेवढ्यातच अंडरलाईन पाटलीन कळकाले का वा 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 नेक्स्ट झालं संपलं का एवढंच होतं का हां आता बघा इथं टॅली कशी करायची अवघा इथं आता इथं वरी पण हो का मी काही वळी सोडते बरं का हो का आणि कधी पण रोख पुस्तकाची ही नावेच बाजू जास्त हवी लागते बरं का काय म्हणतोय मी नावेच का बरं पैसे जवळ असतानाच तुम्ही काहीतरी देणार आहात ना पैसे नसताना मायनसमध्ये जाऊन कोण देतंय का नाही मग जमायत जास्त येईल याचा अर्थ आपलं खर्च जास्त होईल आलं लक्षात नावे बाजू आपली उत्पन्नाची आहे बघा बरं टोटल पैसे किती होईल नावेची 2 3 4 4300 किती ते 4300 आणि इथं संपल ध्यानात ठेवा कधी पण रोख पुस्तकात नावेच बाजू जास्त येते बरं का कोणती बाजू जास्त येते नावेच मग 4300 4300 त्याच्यातून बघा अगोदर किती मायनस करायचे तर 2100 मग 2100 जर मायनस केलं तर 2200 राहतात ना बरोबर आहे मग आता टॅलीची पद्धत आली इथं बरं का नेहमी कोणती बाजू जास्त येते इथं नावेच मग जी बाजू जास्त येते ती दोन्ही साईडला लिहायचं आहे खंडाकडे लक्षात येईल का बघा टॅली कशी करायचं आहे खाते जसं क्लोज करत होतो तीच पद्धत आहे इथं रिपीट सांगतोय मी बरं का काय म्हणतोय जी बाजू जास्त ते दोन्ही साईडला लिहायचं मग कोणती बाजू जास्त आली ती आपली नावेची किती 4300 दोन्ही साईडला लिहिलो का कोणती बाजू कमी आहे आपली जमाची किती आली ही जमाच्या अगोदर ह्याची टोटल बेरीज याची टोटल किती आली आहे 2100 ना हां आता 2100 कमी आहेत ना
मग ती काय करतो आपण त्या टॅलीमधून मायनस करतो. मग ह्याच्यातून जर मायनस केलो 4300 मधून किती 2100 वजा तर किती राहतात 2200 रुपये राहतात. बरोबर आहे. मग आता हे लिहायचं कुठं म्हणतो तर जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला, जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायचंय. मग आता कोणती बाजू कमी आहे मला सांगा बरं. जमाची. मग जमा साईडला लिहू का आपण कुठं टॅलीच्या वरी, टॅलीच्या वरी 2200. मग कसं ओळी रेषा ओढला बघा इथं वरी सिंगल रेष खाली डबल रेष आणि कधी पण कसं महिन्यालाच करतो आपण. बरोबर आहे ना. महिन्या शेवटच्या तारखेला करतो. मग आता स्लो करतोय बरं का इथं जरा अमाऊंट लिहिलात ना. आता ह्याला नाव काय देतो तर हो का सुरू वर्षाच्या महिन्याच्या शेवटी आपण काय म्हणतो त्याला शिल्लक पुढे नेली, शिल्लक पुढे नेली, शेपूची भाजी नेली, शेपूची भाजी नेली. मग शेपूची भाजी किती तारखेला न्यायची आपल्याला महिन्याच्या शेवटी. कोणता महिना चालू आहे मार्च महिना चालू आहे. मार्च मधलं शेवटची तारीख किती असते 31. मग त्याला ना तारीख द्यायची आहे 31. दिलो तारीख इथपर्यंत. मग आता ही शिल्लक पुढे नेली ची नेहमी कशी एंट्री करतो म्हणतो आपण क्रॉस. कशी एंट्री करायची क्रॉस. मग आता सध्या कॅशबुकच्या कोणत्या साईडला आहे बरं जमा बाजू साहेब. मग इकडं कोणत्या साईडला येईल बरं नावेला. पण टॅलीच्या वर येईल का खाली येईल बरं खाली. मग टॅलीच्या रेषेच्या खालच्या ओळीला लिहायला शिल्लक पुढे आणली, शिल्लक पुढे आणली 2200. पण ह्याची तारीख किती बरं 1 एप्रिल. का बरं इथे 31 मार्च होतं. बरोबर आहे ना. शिल्लक पुढे नेली त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख इथं घ्यायची. आणलीला किती घेतलो 1 एप्रिल. त्याला नाव काय दिलो शिल्लक पुढे आणली. किती रुपये अमाऊंट घेतला बरं 2200. पण अमाऊंट लिहिला कुठं टॅलीच्या वरती का टॅलीच्या खालती खाली. आलं लक्षात. क्वेश्चन सोपं आहे का अवघड आहे. चलो आणखीन एक क्वेश्चन घ्या बघू रे पिंटोस. वा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व करायचं. कोणतं त्याच्या पुढलंच नेक्स्ट पेज काढा. रिपीटोस नेक्स्ट पेज. काय म्हटले बरं रोख रकमेसह पहिली एंट्री व्यवसाय प्रारंभ केला. बरोबर आहे ना. मग व्यवसायात पैसा येईल का जायला बरं येईल आहे. बरोबर आहे ना. पण येईल पण कशा स्वरूपात येईल भांडवलाच्या. मग इथं शिल्लक पुढे आणली म्हणायचं नाही. आताच त्यानं चालू केले ना नवीनच आहे. अगोदरपासून चालू व्यवसाय काय ह्याच्यासारखं बा लक्ष द्या. इथं शिल्लक पुढे आणली कधी गेलोय आणि भांडवल कधी गेलोय अगोदरपासून चालू आहे. याचा अर्थ ती महिन्याला शिल्लक पुढे सरकतच चालले. बरोबर आहे ना. पण आजच्या क्वेश्चनमध्ये आता जे तुम्हाला सोडवायला दिले त्याच्यात जस्ट आताच चालू केलं ना त्यानं व्यवसाय. मग तिथं काय पैसे त्यानं आणलाय. पैसे आणून त्यानं व्यवसाय प्रारंभ केला. मग ती पैसे आणलाय तर रोखच्या कुठं नावे साईडला कशा स्वरूपात आणले त्यानं भांडवलाचे म्हणून भांडवल खाते. आलं लक्षात. पुन्हा नंतर नेक्स्ट कोणती एंट्री आहे बघा बरं वाचा बरं अगोदर पटपट पटपट. पैसे येलेत का जाईल येतं जाईल येतं. मग नावेला का जमाला जमाला बँक खाते. बरोबर आहे. नंतर नेक्स्ट पटशिऱ्या. हा रोखीने स्टेशनरी खरेदी केलो. मग पैसे येलेत का जाईल येतं जाईल येतं. मग जाईल येत म्हणल्यानंतर जमाला स्टेशनरी खरेदी केला ना मग जमा साईडला स्टेशनरी खाते. चला नंतर नेक्स्ट रोख खरेदी. खरेदी केल्यास पैसे येतात का जातात जातात. मग नावे साईडला का जमा साईडला जमा साईडला. गुड. नंतर नेक्स्ट रोखीने मालाची विक्री. विक्री केल्यास पैसे येलेत का जाईल येतं येलेत आपल्याकडे. येलेत तर नावे का जमाला नावेला. आले तर नावे गेले तर जमा. हा नंतर नेक्स्ट पटशिऱ्या. हा विम्याचा हप्ता भरला. हाऊस होती विमा काढलो पॉलिसी काढला. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. जिंदगी के साथ तर नसतेच. जिंदगी बाद मेल्यानंतर त्याचा फायदा आहे. मग हप्ता भरल्यास पैसे येलेत का जाईल येतं जाईल तर नावे का जमा जमा. गुड. नंतर नेक्स्ट कोणाला हा माधुरी दीक्षितला पैसे दिलो. मग पैसे येलेत का जाईल येतं मग नावे साईडला लिहू का जमा साईडला जमा साईडला. नंतर नेक्स्ट नेक्स्ट वाचा. हा नाव बी लय भारी भारी पिक्चर मधले दिलेत भाऊ आज आपल्याला. सक्सेना यांच्याकडून रक्कम मिळाली. मग मिळाली म्हटल्यास नावे का जमाला नावेला. कुणाकडून मिळाले सक्सेनाकडून. ओके. हा नंतर नेक्स्ट
कमिशन मिळाली, मिळाली म्हटल्यास नावे का जमाला, नावेला. काय कमिशन खाते, बरोबर आहे. नंतर नेक्स्ट, हां व्यक्तिगत उपयोगासाठी व्यवसायातून उचलले. बा इथं लक्ष द्या. ओके, व्यवसायातून उचलले. आपण इथं हिशोब हे स्वतःच ठेवा लाव का व्यवसायच ठेवा लाव, बरं व्यवसायच ठेवा लाव. आता ही समजा व्यवसाय बरोबर आहे ना, मी इथून माझ्या वैयक्तिक उपयोगासाठी पैसे घेतले म्हणते, मी स्वतः घेतले, लाभ मी घ्यायले, पण मला द्यायले कोण, ही व्यवसाय द्यायले ना. मग आपण ह्या व्यवसायाचा हिशोब ठेवतो, ह्या व्यवसायातून पैसा, ह्या व्यवसायात पैसा येले का, ह्या व्यवसायातून पैसा जायले ना. ह्या व्यवसायातून जायले ती कुठे येईल, माझ्या खिशात येईल, बरोबर आहे ना. मग माझा हिशोब ठेवायला काही तर नाही व्यवसायाचं, मग व्यवसायातून जायले तर कुठं बरं आता जायले म्हणल्यास नावे का जमाला, जमाला. शब्द उचल खाते, शब्द काय वापरायचे, उचल खाते. नंतर नेक्स्ट बोंबला, हा उपस्कर विकलो, होतं ते फर्निचर विकलो, पलंग विकलो, कपाट विकलो, रॅक विकलो. विकल्यानंतर पैसे येलेत का जायलेत, येलेत. मग येलेत तर नावे का जमा, नावेला. उपस्कर खाते करायले का, उधार इच्छाच खरेदी विक्री पुस्तकात, तिथं म्हटलो आपण. इथं कशाचे करायचे आपल्याला, इथं फक्त आणि फक्त पप्पानी तुम्हाला एवढं सांगितलं, फक्त पैसा पैसा करा, फक्त पैसा पैसा, फक्त पैशाचा हिशोब ठेवायचा इथं आपल्याला. पैसा आला गेला, आला गेला, आली तर नावावर, गेली तर जमावर, एवढं करता येईल ना, एवढंच बघायचं इथं, बाकी काहीच विचार करायचं नाही. नंतर नेक्स्ट, अच्छा, ती रामला देऊ ना, लक्ष्मणला देऊ ना, भरतला देऊ ना, कुणाला का देऊ, घेणं देणं नाही, येतन दिलं, बरोबर आहे ना. मग पैसे येलेत का जायलेत, जायले तर नावे का जमा, जमाला. मग इथं राम लिहायचं नाही, तिथं शब्द काय वापरायचंय, येत न. काय लिहायचं, येत न. नेक्स्ट, याज मिळाले, पैसे आले का गेले, मग आले, मग आले तर नावे का जमा, नावेला. याज खाते. ओके, नेक्स्ट झालं, कुठे येते का नाही, पुन्हा टेलीच करायचे आहे. ओके, करा पटशिरा क्वेश्चन सॉल्व करा. चला कॉलम मोडावडी करा, क्वेश्चन लिहित बस.